नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात। आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। महाराष्ट्र बजेट 2026 महिला शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात दिलासा। या योजनांमुळे मिळणारा आधार। राज्याच्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरणाबरोबरच महिला शेतकरी आणि बचत गटांना मोठा दिलासा देणाऱ्या विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। पीक कर्ज माफी, उमेद योजनेअंतर्गत उमेद मॉल, लखपती दीदी अभियान तसेच शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन अशा निर्णयामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। ऑरेंज फार्मिंग प्रॉब्लेम, संत्रा बागावर संकट, फुलगळ फळगळ वाढली, अंबिया बहार धोक्यात, वाचा सविस्तर। विदर्भात वाढते तापमान, अन्नद्रव्यांची कमतरता आणि बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलगळ आणि फळगळ होत आहे। विशेषतः अंबिया बहारातील फळांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। द्राक्षांची निर्यात 23,000 मेट्रिक टनाने घटली। हंगामाच्या शेवटपर्यंत द्राक्षाचे भाव किलोला किती रुपये असतील? जवळपास 600 ते 700 कोटी रुपयांचे परकीय चलन बुडाले असून द्राक्षावर आधारित अर्थव्यवस्था मोडकळीस झाली आहे। आठवड्याभरापूर्वी 60 ते 70 रुपये किलोने मिळणाऱ्या लिंबांना आज काय मिळते दर? वाचा सविस्तर। लिंबू बाजारभाव, वाढत्या तापमानासोबत लिंबूचे दरही चढू लागले आहेत। उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाची मागणी वाढली असून बाजारभाव तेजीत आहेत। महिन्याभरात कांदा भावात 400 रुपयांची घसरण, पुढील 2 आठवड्यात दर वाढतील का? कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांनी घसरण झाल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे। तूर मार्केट, तुरीच्या किमती MSPच्या दिशेने, चालू मार्च महिन्यात सरासरी दर कसे राहतील? वाचा सविस्तर। चालू हंगामातील मार्च 2026 महिन्यात तुरीचे दर कसे राहतील हे पाहूया। मोबाईलवर मिळणार रेशन, नाशिक जिल्ह्यात हे गाव ठरले पहिले ऑनलाईन रेशन कार्ड गाव। सोनेवाडी खुर्द हे गाव तालुक्यातील पहिले ऑनलाईन रेशन कार्ड गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे। अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा, थकीत व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कसा होणार लाभ? कर्जमाफी घोषणा, विधिमंडळात राज्यात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे।